यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे संभवामि युगे युगे संभवामि युगे युगे. जेव्हा जेव्हा धर्मावर ग्लानी येईल, जेव्हा जेव्हा अधर्म वाढेल, तेव्हा तेव्हा सज्जनांच्या रक्षणासाठी, दुष्टांच्या संवारासाठी, धर्माची स्थापना करण्यासाठी मी युगानयुग जन्म घेईन. अशीच कायची परिस्थिती जेव्हा या भारत मातेवर निर्माण झाली. 1-2 नव्हे, तब्बल 350 वर्ष हा महाराष्ट्र अंधकारात होता. हाच अंधकार दूर करण्यासाठी एका युगपुरुषाने जन्म घेतला. याच युगपुरुषाच्या पराक्रमाची, सामर्थ्याची आणि स्वराज्य स्थापनेची ही शिवचरित्र कहाणी शौर्य बॅच 2023 आयोजित शिवशौर्य गाथा शौर्याची प्रस्तुत करत आहोत. महाराष्ट्र असा सुखाने नांदत असताना एक दुष्ट कालयवनाची वक्रदृष्टी महाराष्ट्रावर पडली. महाराष्ट्र परकीय स्वारांच्या टाचेखाली भरडला जातो. अपहरण, अपमान, जुलूम, जबरदस्ती, अन्याय, अत्याचार, मंदिरांची तोडफोड, स्त्रियांची, धनधान्यांची लुटालूट थांबत नव्हती. जेव्हा आपल्याच घरात गोठ्यातली गाय आणि घरातील माय असुरक्षित होते, तेव्हा घरातलाच अंधकार मनात घर करून बसतो. अशा वेळी साधू, संत, लहान थोर, लेकी, बाळी अवघा महाराष्ट्र देवाला गाराणं घालतोय. अरे जेजुरीच्या खंडोबा, पंढरपूरच्या विठोबा, तुळजापूरच्या भवानी आई, दार उघड, दार उघड आई, दार उघड. सरते शेवटी देवानं गाराणं ऐकलंच. शालिवन शके 1551 शुक्ल नाम संवत्सर उत्तरायण शिशिर ऋतू फाल्गुन वद्य तृतीयेला सायंकाळी शुभ लग्न उदित असता कलियुगातील नरसिंहाचा, ग्रहमंडलातील सूर्याचा, नक्षत्रातील ध्रुवाचा, या सम छत्रपती शिवरायांचा शिवनेरीवर जन्म झाला. शिवाजीचा चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा, चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा. सुलभा पाळणा पाळणा पाळ शिवाजीचा, सुलभा पाळणा पाळणा पाळ शिवाजीचा. जो जो रे बाळा जो जो रे, जो जो रे बाळा जो जो रे.
पाठी मावळे मर्द मराठे खडे. आज उगवला सूर्य नभी नव्या नवलाईचा. झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. बालवयापासूनच शिवबांना माँसाहेब जिजाऊंनी रामायण महाभारतासारख्या गोष्टी सांगायला सुरुवात केली, ज्यामधून धर्म अधर्म, सत्य असत्य, न्याय अन्याय यातील फरक शिवबांना समजू लागला. तसेच शस्त्रास्त्र व शास्त्र या शिक्षणासाठी शहाजी राजांनी अनेक कर्तबगार माणसे नेमली, जसे की दादोजी कोंडदेव, बाळकृष्ण पंत, रघुनाथ पंत, शामराज पंत अशा अनेक कर्तबगार माणसांच्या नेतृत्वाखाली महाराज बालवयापासूनच घडू लागले. तूच अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी. तूच अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी. करुणी वार गनिमावर दे भूमीस आहुती. करुणी वार गनिमावर दे भूमीस आहुती. तूच अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी. करुणी वार गनिमावर दे भूमीस आहुती. एकटे नेतृत्व कधीच साम्राज्य उभे करू शकत नाही. त्यासाठी तशी कर्तबगार माणसे, निष्ठावन मावळे घडवावे लागतात. शिवरायांनी असे सवंगडी त्या वयापासूनच पारखायला सुरुवात केली. तानाजी मालुसुरे, सूर्याजी मालुसुरे, यसाजी कंक, सूर्याजी काकडे, बाजी जेदे आणि अशा अनेक सवंगड्यासमोर शिवबांनी शपथ घेतली स्वराज्याची, शपथ घेतली स्वराज्याच्या बांधणीची. आम्ही मराठे यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत. यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत. राष्ट्रभावनेने संघटन करून देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत. देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत. स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी स्वराज्य स्थापन करीत आहोत. स्वराज्य स्थापन करीत आहोत. यात तू आम्हास यश द्यावे. यात तू आम्हास यश द्यावे. हे राज्य व्हावे. हे राज्य व्हावे. ही तर श्रींची इच्छा. इतर श्रींची इच्छा. तिकडे शहाजी राजे हे आधी निजामशाहीचे सरदार, त्यानंतर त्यांनी आदिलशाहीमध्ये अफाट पराक्रम केला. परत निजामशाहीत आले, मुघल सरदार झाले. या सर्व उलाढालीत पण या भूमीत असा कोणी माईचा लाल नव्हता जो परकीयांच्या गुलामगिरी विरुद्ध बंड करून स्वातंत्र्याचा झेंडा रोवला. तो शहाजी राजांनी खुबीने रोवला, परंतु ते राज्य घालवून बसले. स्वराज्याचे स्वप्न सपशील मोडले. पण ज्याने स्वातंत्र्याची मीठ भाकरी एकदा चाकली असेल त्याला पारतंत्र्याची चव गोड लागणे कदापि शक्य नाही. म्हणून शहाजी राजांनी माँसाहेब जिजाऊंसोबत उराशी बाळगलेलं स्वातंत्र्याचं स्वप्न शिवरायांकडे देत स्वराज्याचा कारभार चालविण्याकरिता राजमुद्रा सुपूर्द केली. प्रतिपश्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाह सूनो शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते. मुद्रा भद्राय राजते. प्रतिपश्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसूनो शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते. शिवबा, या आम्ही आपली राजमुद्रा केली आहे. श्लोकासारखी कैसी म्हटली? आपण हा श्लोकच रचला आहे. राजमुद्रा आम्ही आपला सोपवित आहोत राज्यकारभार करण्यासाठी. या राजमुद्रेचा अर्थ आपण जाणता. हिंदवी स्वराज्य, शुक्ल पक्षातल्या चंद्रकले जैसे वाढवीत जाण्याची प्रतिज्ञा आपला पुत्र शिवाजी याने केली आहे. ती या ठशात कोरली गेली आहे. यात कदापि बदल नाही.
कमीत कमी फौजेनिशी मोठ्यात मोठ्या शत्रूचा कमीत कमी वेळात संपूर्ण पराभव हा गनिमी काव्याचा कानमंत्र देखील शहाजी राजांनी शिवरायांना दिला आणि स्वराज्याची घोडदौड सुरू झाली. तोरणा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले. पुढे मुरुंब देवाचा डोंगर, कुवारीगड, सुभानमंगल, कोंढाणा, शिरवळचा किल्ला, पुरंदर आणि 12 मावळ स्वतंत्र झाले. पुढे राजांनी पराक्रमाने व गनिमी काव्याने मोऱ्यांच्या हातून जावळी देखील घेतली. परंतु त्यानंतर स्वराज्यावर ओढावले एक भले मोठे संकट. ते संकट म्हणजे अफजल खान. महाराजांची, शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम, भल्या भल्यांना फुटला घाम. याला कोण घालील यस्सेने, दरबारी पुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे अली आदिल शहाची आई बर का. नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गपगार. कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला, हम लाएंगे शिवाजी को. आणि त्यानं विडा उचलला. नवतेच अफजल खान. या नवतेच अफजल खान जिता जागता जणू सहिताने. खान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिरडून. मरहबा, सुभानअल्लाह. आता शिवबाचं काय खरं नाही. इकडं निजाम, तिकडं मोगल, पलीकडं इंग्रज. जो तो हेच बोलू लागला. महाराज, आपला जीव मोलाचा आहे. खानाचं सैन्य अफाट आहे. त्याच्यासमोर आपला टिकाव लागणं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञातस्थळी निघून जाऊ. काय म्हणालात रायबा? मासाहेब, आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. रायबा, शिवबा केवळ आमचा पुत्र नाही, तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी 72, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. बाळासाहेब, आपला पुत्र आणि मराठी मुलकाचा स्वाभिमान विजयी टिळा लावूनच परत वाघिणीचा त्यो छावा, तथास्तु. गनिमाला कसा ठेचावा, डोक्यात नेहमी कावा, भेटीचा धाडला सांगावा. खानाच्या भेटीसाठी महाराजानं एक शानदार शामियाना उभारला होता. आणि अशा या शामियान्यात खान डौलत डुलेत आला. खान डौलत डुलेत आला. सय्यद बंडा त्याच्या संगतीला, सय्यद बंडा त्याच्या संगतीला, शिवबाच्या संगती महाला. राजाला पाहून खान म्हणतो कसा, आओ आओ शिवाजी, आओ हमारे गले लग जाओ. खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खानात अभिमान मान्याला, खानात अभिमान मान्याला. कट्यारीचा वार त्यानं केला, कट्यारीचा वार त्यानं केला. खर खर आवाज झाला, खर खर आवाज झाला. चिलखत होतय अंगाला, चिलखत होतय अंगाला. खानाचा वार फुका गेला. खान यडबडला. इतक्यात महाराजानं पोटामंदी पिचवा ठेकेला, पोटामंदी पिचवा ठेकेला. वाघ नखाचा मारा केला, वाघ नखाचा मारा केला. टरा टरा फडलं पोटाला, टळा गेला खानाचा कोटळा. भाई रे भाई रे आला जी, भाई रे आला जी. आणि बघता बघता स्वराज्याच्या सूर्योदयाचं तांबडं यवनांचा अंधार नष्ट करू लागलं होतं. एवढ्यातच आदिलशाहीकडून सिद्धी-जोहरचे काळे ढग पन्हाळगडाच्या भोवती वेढा करून बसले. दिवसेंदिवस वेढा मजबूत होऊ लागला. 5-6 महिने झाले.
धान्यांच्या कोटराची कमतरता भासू लागली. युद्ध किंवा तह हे दोनच पर्याय सर्वांना दिसू लागले. पण म्हणतात ना, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, आणि राजानं युगत मांडलं. अरे दुश्मन असू दे, गनीम असू दे, किती बी हुशार, अरे असू दे की, अरे दुश्मन असू दे, गनीम असू दे, किती बी हुशार, मग शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार, शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार, हे लागना पार, लागना पार, अरे लागना पार, लागना पार, हे शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार. काय सांगता नाही. अरे मग काय गड्या हो, यो बसला हाय ना गनीम, येढा मांडून आलंय, आणि मुघलांनी नजर वाकडी, मग राजानं काय केलं? काय केलं महाराज? राजांनी आता युगत काय मांडली? अरे युगत मांडली, युगत मांडली, युगत मांडली, युगत मांडली, अरे युगत मांडली, राजानं युगत मांडली, युगत मांडली, युगत मांडली, बघा बघा बघा, युगत मांडली, राजांनी आता, शिवरायांनी युगत मांडली, महाराजांनी युगत मांडली, अशी ही युगत पंताची जुबान, सिद्धीच्या खेम्यात पंत तो जिभ्यानं, शिव बसवत भेटाया येणार सुलूक होणार हो, शिव बसवत भेटाया येणार सुलूक होणार हो, हे शिव बसवत भेटाया येणार सुलूक होणार हो. राजे पालखीत बसले. पालखी राजदिंडीने बाहेर पडली. पाठोपाठ निवडक 600 पायदळ आणि 15 उमदी घोडी अंधारातून मार्ग उतरू लागली. राजांच्या पाठोपाठ शिवाकाशीत दुसऱ्या पालखीतून गडाखाली पाठविला गेला. पावसाच्या मारात राजांची पालखी पुढे धावत होती. पालखी बरोबर बाजी व इतर बांधल बारगीर धावत होती. पण तिकडे सिद्धी जोवरने शिवाकाशीतची पालखी पकडली. लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे, यासाठी शिवाकाशीतने स्वराज्यासाठी बलिदान दिले. आणि म्हणाला, जन्माला जरी शिवाकाशीत म्हणून आलो असलो तरी मरताना छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरतोय, हे भाग्य आम्हाला लागलंय. खरा शिवा तर पळाला हे कळताच सिद्धीजवळची फौज महाराजांच्या दिशेने विशालगडाकडे धावू लागली. सर्वस्व पणाला लावून राजांच्या पालखीने गजापूरची घोडखिंड गाठली. खिंडीपासून विशालगडाचे अंतर अजून 3 कोस राहिले होते. शत्रू तर मागून येत असलेला दृष्टीपथात आला होता. कधीही बधीर न होणारी राजांची विचारशक्ती बाजीप्रभूंच्या हट्टासमोर शून्य झाली. मी गनिमाच्या हाती सापडला तर पुरी मराठशे वाहून जाईल तुमच्या रूपानं. करणीशिवाय शेवटी काय उरतं रायाजी? इतिहास सांगेल, खूप मोठा विजय मिळवून एक मराठा राजा शेवटी इथं मारला गेला. राजा असं झालं तर बांधलांच्या झुंजारपणाला भट्टा लागल. पुढच्या पिढ्या विचारतील, बांधल होते नव तिथं काय करत होते? ते असताना राजांच्या केसाला धक्का कसा लागला? मग बांधलांनी सांगावं की राजा हट्टाला पेटला, नाही ऐकलं त्यानं आमचं. चला आता गनिमाला सामोरे जाऊ. राजे पुरे झाला युक्तिवाद, वेळ नाही आपल्याकडे. पण बाजी, वेळ ओळखा राजे. उगाच एरेला पेटून मराठा देश आशा कर्तबगारी अशी धोक्यात टाकू नका. तिकडे आऊसाहेब वाटेकडे डोळे लावून बसले असतील. इथे अपयश आलं तर त्या माऊलीला काय उत्तर देऊ आम्ही? आज अवघा मराठा मुलूक तुमच्यावरती अवलंबून आहे. नोकर असून तुमच्याशी या भाषेत बोलतोय, मला क्षमा करा. पण धन्याच्या भल्यासाठी कधी कधी नोकराला सुद्धा मर्यादा सोडाव्या लागतात. वयाच्या वडिलकीचा फायदा घेऊन दटावतोय असं समजा. पुढे निघा, विशाळगड जवळ का. गोयाजी, होय बाजी. नाही बाजी, आम्ही तुम्हाला, फुलाजींना, रायजींना, आमच्या तमाम भावंडांना इथं सोडून जाणार नाही. काळजी नका करू राजे. आता हीच आमची जागा. कुणाचं नाव कुठं कोरलं जातं, आमचं या इथे कोरलं जाणार आहे.
राजे, हेच आमचं वैकुंठ, हीच आमची पंढरी. आजचा उत्सव साजरा करू द्या. पांडुरंगाबरोबर त्याच्या भक्ताचं नाव जोडलं जातं, तसं तुमच्या बरोबर आमचं नाव जोडलं जाण्याची ही संधी अशी हिरावून घेऊ नका. नाही बाजी. राजे, माझ्या डोळ्या देखत मी तुमचं बरं वाईट झालेलं बघू शकणार नाही. राजे, लाख मेले तरी चालतील, लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे. पण बाजी, झालं. तुम्ही माझं ऐकलं नाही तर ही तुमची कट्यार माझ्या काळजात खुपसून तुमच्या पायावरती रक्ताचा सडा सांडली. मग खुशाल लढायचं असेल तर लढा. बाजी. राजा, दादासाहेब, राजा, जल्दी करा राजा, गनिम दिसायला लागलाय. जा राजे, जा. जा राजे. वयाजी, तुम्ही राजांची पाठराखण करा. वय राजा, जा जा राजे, जा राजे. पुढे वा. येतो. जा राजे, पुढे वा राजे. विशाळगडावर पोचल्यावरती तोफांचे 5 बार द्या. तोपर्यंत या घोडखिंडीत अडकून ठेवतो गनिम. या राजे, या. आपण पुन्हा भेटणार आहोत बाजी. जय भवानी, जय भवानी. पहाटे उगवणारा सूर्य त्या दिवशी ढगाळ लपला होता. जणू त्याला घोडखिंडीत फाकणाऱ्या मावळ्यांच्या पराक्रमाच्या तेजाचं दर्शन घ्यायचं होतं. आज तुम्हाला लढावं लागेल स्वतःसाठी, स्वातंत्र्यासाठी. मी तुम्हाला वचन देतो, आज जर राजांना वाचवलं तर या घोडखिंडीच्या दगडावरती तुमची नावं कायमची कोरली जातील आणि तुम्हाला तुमचा हक्क हक्काने मागता येईल. त्या हक्काचं नाव आहे स्वराज्य. बाजूला बाजूला तोफेचा आवाज झाला. तो ऐकताच बाजी ओरडली. राजे गडावर गेले. आपली फत्ते झाली आणि बाजींनी राजांना शेवटचा मुजरा केला आणि बाजी कोसळली. साऱ्यांचंच अवसान सरलं होतं. मसूद चालून आला आणि सारे कापले गेले आणि शेवट बाजींच्या आणि बांधलांच्या रक्तानं घोडखिंड ही पावनखिंड झाली. शाहिस्ताच्या घरात शिवबारात्री शिरले, बघून मर्द शिवा खान मनी घाबरले. केला शिवबाने गनिमी काव्याने हल्ला, शाहिस्ता बोलत असे या तोबा या अल्ला. केला शाहिस्त्यावर वार. शाहिस्त्या पाठोपाठ सुरतेला दिलेल्या तडाख्यामुळे औरंगजेब चवताळून उठला व त्याने मिर्झा राजा जयसिंगाला स्वराज्यावर चाल करून जाण्याचे फरमान दिले. मिर्झा राजा जयसिंगाच्या अनेक दिवसांच्या वेढ्यानंतर रयतेवर संकट येऊन लागले होते. कधी कधी इतिहासात तलवार थांबवावी लागते. सततच्या संघर्षानंतर स्वराज्य थकले नव्हते, पण रयतेला वाचवणं महाराजांसाठी अधिक महत्वाचं होतं. बलाढ्य मुघल साम्राज्यावर लढा चालू ठेवता आला असता, पण त्याची किंमत सामान्य माणसाच्या रक्ताने द्यावी लागली असती. म्हणूनच 1665 साली पुरंदरचा तह झाला. तहात 23 किल्ले मुघलांना देण्यात आले. तेव्हा स्वराज्यात उरले फक्त 16 किल्ले.
किल्ले दिले गेले हा शेवट नव्हता, ही एका नव्या संघर्षाची सुरुवात होती. आणि त्यानंतर अवघ्या 9 वर्षात महाराजांनी 365 किल्ले जिंकले आणि राज्याभिषेकाच्या वेळी स्वराज्यात 381 किल्ले होते. यानंतर औरंगजेबाच्या 50व्या वाढदिवसानिमित्त शिवरायांनी आग्र्याला जाण्याची जोखीम पत्करली. क्रूर, कर्मी, कपटी, दगाबाज औरंगजेबाच्या काळदाड्यातून परत येणं तसे मुश्किलच. पण लक्षागृहातून जर पांडव सुटतात, कंसाच्या बंदिशाळातून बाळ श्रीकृष्ण सुटतात, तर शिवाजी महाराज पण आग्र्याच्या काळदाड्यातून सुटतीलच असा विश्वास महासाहेबांना होता. म्हणूनच राजांचे आगमन शहजाद्याला पण लाजवेल असे स्वागत आग्र्यात झाले. शाइस्ते खान की उंगलियां काटने वाला मराठा राजा दरबार में आ रहा है. राम सिंह, हमारे आगे ये कौन खड़ा है? राजा जी, जोधपुर के राजा जसवंत सिंह. महाराजा जसवंत सिंह? राजा जी, मुघली रिवाज सांभाळून बोलावे. येथे किंचितही उंच आवाज केलेला सहन केले जात नाही. माहित आहे आम्हास, पुरते ठाऊक आहे. पण राम सिंग, आज आम्हाला कोणी रोखू शकत नाही, कोणीही नाही. या जसवंत सिंगापेक्षाही आमचा नीच दर्जा, जो आमच्या मावळ्यांना पाठ दाखवून आमच्या मुलखातून पळून आला, त्याला 5000 मनसबदारे आणि आम्ही रांगेत त्याच्या मागे. नहीं राम सिंह, हम ये बर्दाश्त नहीं करेंगे. शांत भावे राजा जी, शांत भावे. आज हम इतनी दूर दरबार तक आए हैं, वो क्या इतने नीच दर्जे का मनसबदार बनने? नहीं राम सिंह, हम ये बर्दाश्त नहीं करेंगे. राजा जी, तुम्हारा ये बादशाह और तुम्हारे पिताजी मिर्जा राजे अच्छी तरह से जानते हैं कि हम कौन है. आलमपराने आपल्याला बोलवलंय. चाहे हमारा सर उड़ा दो, लेकिन अब हम बादशाह के सामने नहीं जाएंगे, हरगिज नहीं जाएंगे. राजा जी, देखिए देखिए, बादशाह ने आपके लिए खिल्लत भेजी. राम सिंह, दख्खन मधील आदिलशाह, कुतुबशाह यांसारखे बादशाह आमची कृपा व्हावी म्हणून विनवण्या करतात. इंग्रज, फिरंगी, पाईक एवढे बलाढ्य आरमार आमचे या तुमच्या मोगल फौजांना कधी साधले नाही, ते आम्ही करून दाखवले आहे. आमचा दर्जा बरोबरीचा, आणि तोच दर्जा मनात ठेवून आम्ही इथवर आलो होतो. पण इथे अपमानाशिवाय दुसरे काही नाही. लेकिन राजा जी, खामोश! भेटीला बोलावून भर दरबारात सरेआम आमचा अपमान करण्याचा हेतू आम्ही जाणलाय. आग्र्यात पोहोचेपर्यंत शहजाद्याप्रमाणे इंतजाम, आणि आग्र्यात येताच मनसबदाराची वागणूक. बादशाच्या दरबारात आहोत म्हणून अपमान सहन करू असे कुणीही समजू नका. एक वेळ आम्ही मौत पत्करू, पण अपमान नाही. राजा जी, आप खिल्लत तो देखिए. खिल्लत? या अशा खिल्लती आम्ही आमच्या सरदारांना रोज वाटतो. बादशाहची खिल्लत आम्हाला मंजूर नाही.
या दिवाण ए खासच्या बैठकीतील प्रसंगामुळे एवढ्या मोठ्या उत्साहाने संपूर्णपणे विचार करून भरविलेल्या 50व्या वाढदिवसानिमित्त सिंहासनारूढास गालगोट लागला होता. त्यामुळे शिवाजी राजास नजरकैद झाली. पण राजे नेहमीप्रमाणे रामसिंगांच्या व इतर विश्वासू मंडळीच्या मदतीने औरंग्याच्या हातावर तुरी देऊन सुटले आणि राजगडावर सुखरूप पोहोचले. राज्याभिषेकाला अवघे 3 महिने राहिले होते. बहलोल खान विजापुरी सरदार उत्तरेकडे प्रचंड धुमाकूळ घालत होता. देवस्थाने फोडत होता. त्यामुळे पिसाळलेल्या या जनावराचा बंदोबस्त करण्यासाठी महाराजांनी सरसेनापती प्रतापराव गुजरांना एक पत्र लिहायला घेतलं. राव सरनोबत, तो धर्मद्वेष्टा बहलोल बहुतच बडबड करीत. त्यास धरावे अथवा मारावे. शक्यतो मारावेच. कोणतीही दया माया न दाखवता शक्यतो मारावेच. महाराजांच्या आदेश बरहुकूम प्रतापरावांनी त्या बहलोल खानाला आडवा तिडवा लोळवला. फक्त त्यांची एक मोठी चूक झाली. शरण आलेल्याला मरण देऊ नये म्हणून या दिलदार मराठ्यानं त्या जनावराला जिवंत सोडलं. आणि तत्क्षणी रायगडावरून प्रतापरावांसाठी महाराजांचं अजून एक पत्र निघालं. प्रतापराव, त्या खानाशी सल्ला काय निमित्त केला? हुकुम होता की बहलोल खानास धरावा अथवा मारावा, तरी तुम्ही त्या झरी सपास सोडलात न ठेचता. खानाच्या तरवारीने कापली गेलेली रयत तुम्हास कधीच माफ करणार नाही. कधीच नाही. सरनोबत आहात आता तरी सरनोबतासारखे वागा आणि लिहा. याच जबाबदार तुम्ही राव. दिसता क्षणी त्या जनावरास करतीस मिळवा. खानास करतीस मिळवल्या विना आम्हास रायगडी तोंड टाकू नका. राजांचे हे विखारी शब्द स्वाभिमानी प्रतापरावांचं काळीत चिरत गेले आणि दुखावलेले प्रतापराव कुठलाही विचार न करता अवघे 6 सरदार घेऊन बहलोल खानाच्या दिशेनं निघाले. सात दौडले, 7 उधळले, 7 झुंजले, 7 क्षात्र समरात. सात हिताऱ्यातून उल्कापात, कडकडकडे उन्हात दामिनी पात. रंगा सम डोळे रोखुनी, दोधारी समशेर परतुनी. उरी धग धगता राज खलिता, दातावर प्राण घेऊनी. सैन्य समुद्रा व्याया है, अगस्ती दौडले 7, अगस्ती दौडले 7. शब्द चेलण्या राजांचा शरसात निघाले. बहलोलाची खोड मोडण्या, राज्याभिषेकी विघ्न तोडण्या. प्रताप जे कुडतोजी घुसले, विसा पिळोजी विठ्ठल बिडले. सिद्धी विठोजी ती बोलाडले. कडकडे उन्हात दामिनी पात. उल्कापात, कडकडे उन्हात दामिनी पात. आणि स्वराज्यावर आलेलं हे देखील विघ्न प्रतापरावांनी टाळलं. त्यानंतर ऐश्वर्य संपन्न दुर्गेश्वर रायगडावर गागाभट्टांचे आगमन झाले. राजे, आम्ही काशीचे. तुमच्या कीर्तीचा परिमल तिथवर येऊन पोहोचला. त्या सुगंधानं आम्ही मुग्ध झालो. या भारतवर्षात चंद्रगुप्त मौर्य सम्राट होऊन गेला. त्यानंतर किती हिंदू राज्य उभी टाकली. विजयनगरचं साम्राज्य, देवगिरीचं राज्य
ही दोन्ही राज्य कीर्तीच्या शिखरावर असताना परकीयांच्या साध्या धक्क्यानं फार कोलमडून गेली, नामशेष झाली. हिंदूंचा कैवार घेणारं राज्य भारतवर्षात दिसेनासं झालं. या निराशाच्या अंधकारात चाचपडत असता आम्हाला दक्षिणेकडे आशेचं दीप प्रज्वलित होताना दिसू लागलं. तुमच्या वाढत्या पराक्रमानं आमची आशा पल्लवित होत होती. आग्र्याच्या काळदाडीतून तुम्ही सुटलात त्याचा परमहर्ष आम्हाला झाला. यशाच्या कीर्तीच्या शिखरावर स्थिर झालेली हिंदू राज्य आम्ही कोसळलेली पाहिली. त्याचं पुनरुत्थान झालं नाही, पण पुरंदरच्या तहात जमीनदोस्त झालेलं राज्य पुन्हा तुम्ही उभं केलं, पूर्वीपेक्षा अधिक बळकट, सामर्थ्यवान. तुमच्या या यशानं आमचं मन धुंदावलं आणि ज्ञानाचा, अहंकाराचा, आमच्या अधिकाराचा विसर पडून आम्ही येतवर धावत आलो. आशीर्वाद देण्यासाठी नव्हे राजा, आज आम्ही तुझ्यापुढं याचक म्हणून उभे आहोत. तुम्ही आमचा राज्याभिषेकाचा हट्ट स्वीकारून सार्वभौम हिंदू साम्राज्य प्रस्थापित करून आम्हा सर्वांना आपल्या छत्रछायेखाली घ्यावे. नुकतेच गागाभट्ट नव्हे तर त्यानंतर चापळगावच्या भेटीत देखील रामदास स्वामींनी महाराजांना हा हट्ट केला. महाराज, वयाच्या 15व्या वर्षापासून अवघ्या 30 वर्षात आपण एवढे स्वराज्य स्थापलं, ते काय अशा कृतज्ञ कर्मठाने आपणाला राजा म्हणू नये म्हणून? महाराज, आम्हा सर्वांच्या विनंतीला मान देऊन आपण राज्याभिषेक करून घेतला पाहिजे. पण राजा म्हणून घेण्यासाठी आम्ही आजवर काहीच केलं नव्हतं. भवानीच्या कृपेनं, महाराष्ट्राच्या आशीर्वादानं आणि मासाहेबांच्या आज्ञेनं आम्ही केलं ते कर्तव्य म्हणून देव, देश आणि धर्म यांच्या सेवेसाठी. खरं आहे, त्या सेवेचं सार्थक तुझ्या राज्याभिषेकाशिवाय होणार नाही, टिकणार नाही. रघुवीर समर्थ, या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा राहिला नाही. महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारण. राजा, प्रभू रामचंद्राचा अवतार म्हणून आम्ही तुझ्याकडे आदरानं पाहतो. राजा नाही, राजाधिराज मानतो आम्ही तुला. राजानी करावे राजधर्म, क्षत्रिय करावे क्षात्रकर्म, आणि मग देव मस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करावा धर्म संस्थापनेसाठी. राजा, तुला राजदंड घ्यावाच लागेल. कंस पर कन्या जिमी कंस पर दो मलिच्छ वंश पर